काय सांगाल आज चिंचवडे नगर येथे होणाऱ्या विराट हिंदू संमेलनाबद्दल काय सांगाल? हिंदूंमधील देशभक्तीची भावना जागृत ठेवण्यासाठी या हिंदू संमेलनाचा खूप महत्त्वाचा उपयोग होतो आणि हिंदूंमधील जातिभेद नष्ट करण्यासाठी, सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी हे विराट हिंदू संमेलन घेणं आवश्यक होतं. आणि या संमेलनामुळं हिंदू धर्माची अनेक वैशिष्ट्य सगळ्या लोकांना कळली आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये धर्माबद्दलची प्रखर भावना निर्माण झाली. या संमेलनाचा मुख्य उद्देश काय आहे? या संमेलनाचा मुख्य उद्देश हाच आहे की देशभक्तीची भावना ही आपल्या दैनंदिन व्यवहाराशी निगडीत असली पाहिजे आणि आपण आपल्या जीवनामध्ये दररोज जो व्यवहार करतो तो देशभक्तीच्या अधिष्ठानावर उभा पाहिजे, या दृष्टिकोनातून लोकांना मार्गदर्शन करणे. कॅप्टन खरात सारखे भोंदू धर्माच्या नावाखाली दुकानदारी करतात असं वाटतं का? 1000% खरं आहे तुमचं म्हणणं. कारण काय आहे, ज्या देशामध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, संत नामदेव महाराज असे संत निर्माण होतात, तिथं आपल्याला साधुत्व म्हणजे काय आणि संतत्व म्हणजे काय हे वेगळं सांगावं लागत नाही. जे निर्लोभी असतात, निष्कांचन अवस्थेत राहतात ते संत असतात. आणि जे बुवाबाजीचा देखावा उभा करतात त्यांच्या मागं फसणारी लोक जे आहेत त्यांनी आपल्या मूळ परंपरेला विसरल्यामुळे त्यांच्या हातून या चुका झालेल्या आहेत. शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याची टीका होत असताना धर्मस्वतंत्र बिलावरती त्यांनी घेतलेली भूमिका पाहता त्यांनी पुन्हा भाजपसोबत येणं योग्य ठरेल का? आता हा फार मोठा प्रश्न झाला, परंतु धर्मस्वातंत्र्य बिलासाठी त्यांनी पाठिंबा दिला हे खरं आहे. परंतु उद्धव ठाकरेंचा जो स्वभाव आहे तो स्वभाव कुठल्या तरी फायद्यासाठी काहीतरी करायचा असा आहे आणि त्यामुळं त्यांनी धर्मस्वातंत्र्य बिलाला पाठिंबा दिला म्हणजे त्याचं काहीतरी ते नक्कीच कुठेतरी हिशोब करणार. त्यामुळे ते आले काय आणि नाही आले काय काही फरक पडत नाही असं मला वाटतं.